मी मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयाच्या लेबर रूममध्ये साफसफाईचे काम करायचे. पण मी तो कचरा उचलून लाखो रुपये कमवत होते हे कोणालाच ठाऊक नव्हते. प्रसूतीच्या वेळी डॉक्टर आणि परिचारिका कोणत्या गोष्टी कचऱ्यात फेकून देतात हे ऐकून तुमच्या अंगावरही काटा येईल. अशी एक गोष्ट जिचा भाव सोन्यासारखा होता आणि जग ती विकत घेण्यासाठी तयार होते. माझे नाव शीला आहे. मी लहानपणापासून गरिबी आणि हाल अपेष्टांशिवाय काहीच पाहिले नव्हते. माझे वडील एक रोजंदारीवर काम करणारे मजूर होते, ज्यांनी आयुष्यभर मेहनत केली, पण 2 वेळच्या जेवणाची ही नीट सोय ते करू शकले नाहीत. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते आणि मला 2 भाऊ होते. जेव्हा वडिलांची प्रकृती बिघडू लागली तेव्हा घराची चूल थंडावली. त्यांचा खोकला वाढत गेला, शरीर कमकुवत झाले आणि एक दिवस त्यांनी कामावर जाणे बंद केले. तेव्हा माझ्या आईने हिंमत केली आणि त्याच खासगी रुग्णालयात साफसफाईचे काम सुरू केले, जिथे आज मी काम करते. ते एक सामान्य काम होते, पण आईच्या थोड्याशा पगारावर आमचे मोडके तोडके घर कसे बसे चालू लागले. पण आयुष्यातील धक्के इथेच थांबले नाहीत. वडिलांचा आजाराशी झुंज देता देता मृत्यू झाला. आई पूर्णपणे एकटी पडली. तिने माझे लग्न एका दूरच्या नातेवाईकाच्या मुलाशी लावून दिले, कारण लहानपणीच मोठ्यांनी आमचे नाते नक्की केले होते. विवेकला नशेचे व्यसन लागले आहे हे आईला काय ठाऊक. तो जबाबदारी टाळणारा आणि सदैव नशेत धुंद राहणारा माणूस बनला होता. लग्नानंतर जेव्हा हे सत्य समोर आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आई स्वतः मधुमेहाची रुग्ण होती आणि तिची प्रकृती अनेकदा बिघडत असे. मला 2 मुले झाली होती, एक मुलगा आणि एक मुलगी. विवेक काहीच काम करत नव्हता, त्यामुळे घराचा संपूर्ण भार माझ्यावरच पडला होता. एक दिवस जेव्हा आईची शुगर लेवल खूप खालावली तेव्हा मी तिचा हात दाबत म्हटले, आई आता तू विश्रांती घे, तुझ्या जागी मी कामावर जाईल. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मुली, मी तुला काहीच देऊ शकले नाही, तुला शिकवूही शकले नाही, फक्त ही गरिबी दिली. आता तू सुद्धा तेच काम करणार जे मी करत आले. मी तिचा हात हातात घेऊन म्हटले, अगं आई, काम कोणतेही लहान किंवा मोठे नसते आणि विवेकशी संसार तर मला करायचाच आहे. घराची अब्रू राखायची आहे. नशिबाने मला तिथेच आणून उभे केले होते जिथे कधी काळी माझी आई उभी होती. मी सुद्धा त्याच रुग्णालयात त्याच गणवेशात आईच्या जागी काम करू लागले. आईने आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे रुग्णालयात एक चांगली ओळख निर्माण केली होती, ज्याचा मला फायदा झाला. पण घराची गरिबी तशीच राहिली. पतीचे व्यसन, आईची महागडी औषधे, मुलांचे वाढते खर्च माझे कंबरडे मोडत होते. महिन्याच्या पहिल्या 10 दिवसातच पगार संपून जाई. माझी नियुक्ती बहुधा प्रसूती कक्षातच असे. तिथे फरशी पुसणे, घाण साफ करणे, औषधं आणि स्वच्छतेचा रसायनाचा फवारा मारणे, ही सर्व माझी जबाबदारी होती. दररोज रक्त, औषध आणि रसायनाचा संमिश्र वास माझ्या नाकात भिनला होता. मला स्वतःच्या शरीरातून तोच दुर्गंध येऊ लागला होता. प्रसूती कक्ष ही एक विचित्र जागा असते. कधी एखाद्या बाळाच्या रडण्याचा पहिला आवाज ऐकू येतो, तर कधी एखाद्या मातेची किंकाळी. एका बाजूला आनंदाचे वातावरण असे, तर दुसरीकडे कोणाच्या तरी आशा तुटून पडत. अभिनंदन ताई, मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी देण्यासाठी मी अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडे धावत जात असे. खूप खूप धन्यवाद वहिनी, असे म्हणत ते हसून एखादी 500ची नोट माझ्या हातावर ठेवत. ते माझ्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नसे. मी नेहमी आनंदाची बातमी देण्यात पुढे असायचे, जेणेकरून थोडे पैसे मिळतील. पण ते पैसे म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे यासारखे होते. घरी परतताच मुले त्यांच्या मागणीची यादी सादर करत. आई, आज शेजारच्या आबीतने नवीन बूट आलेत, माझे तर फाटले आहेत. किंवा आई, शाळेत सर्व मुले रस पितात, मलाही हवाय. त्यांच्या गोष्टी काळजात बाणासारख्या रुतत असत. माझी सर्व कमाई आईची औषधे आणि विवेकच्या नशेत निघून जाई. मुलांच्या इच्छा अपूर्णच राहत. रात्री मी छताकडे पाहत विचार करायचे, काय माझे आयुष्य असे साफसफाई करण्यात आणि कमवण्यात निघून जाईल. या गरिबीचा अंधार कधी संपेल की नाही. पण एक दिवस नशिबाने अशी कालटणी घेतली की ज्याने मला जमिनीवरून उचलून थेट आकाशात पोहोचवले. पण मला काय ठाऊक होते की जो कचरा मी रोज उचलते त्यात माझे नशीब दडले आहे. ते गुपित जे मला काहीच दिवसात श्रीमंत बनवणार होते, पण ज्याची किंमत मला जन्मभर चुकवावी लागणार होती. त्या एक दिवशी एक चककणारी काळी गाडी माझ्या घरासमोर येऊन थांबली. गल्लीतील सर्व मुले खेळ सोडून त्या काळ्या गाडीकडेच पाहू लागली. आमच्या गल्लीत इतकी मोठी आणि स्वच्छ गाडी कधीच आली नव्हती. मी दरवाजापाशी उभी राहून थक्क झाले. माझ्या घरासमोर या गाडीचे काय काम? त्यातून एक कोट पॅन्ट घातलेला नीटनेटका माणूस उतरला. त्याचे पॉलिश केलेले बूट गल्लीतील मातीही चमकत होते. त्याने एक नजर माझ्या घरावर टाकली आणि मग माझ्याकडे पाहत विचारले, तुम्ही शीला आहात का? त्याचा आवाज भरदस्त आणि गंभीर होता. मी घाबरत विचारले, हो, मीच शीला आहे. काही काम होते का? त्याने विचारले, तुम्ही मुंबईच्या त्या मोठ्या रुग्णालयात प्रसूती कक्षात साफसफाईचे काम करताना? माझे हृदय धडधडू लागले. त्याला माझ्या कामाच्या जागेबद्दल कसे माहीत? मी हळूच मान डोलवली. हो, करते. काही अडचण झाली आहे का?
मला भीती वाटत होती की रुग्णालयातून काही तक्रार तर आली नसेल ना. पण तो हसून म्हणाला, "नाही, काही अडचण नाही. उलट आता तुमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत." मी चकित झाले. जर रुग्णालयाचे काम असते तर तिथेच बोलावले असते. घरी येण्याची काय गरज होती? मी त्याच्याकडे संशयाने पाहत होते. त्याने विचारले, "मी आत येऊ शकतो का? मला तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे." मी अडखळत म्हणाले, "ठीक आहे, या." माझे छोटेसे घर आणि तुटलेल्या भिंती त्यांच्या महागड्या कपड्यांसमोर लाजिरवाण्या वाटत होत्या. तो बसला तेव्हा जुनी खुर्ची करकरली. मी धीर करून म्हणाले, "बघा, मी अनोळखी लोकांशी बोलत नाही, पण तुम्ही माझ्या रुग्णालयाचे नाव घेतले आहे. मी तिथे 5 वर्षापासून काम करत आहे आणि माझ्या आधी माझी आई 15 वर्ष तिथे काम करत होती." हे ऐकताच त्याच्या डोळ्यात एक चमक आली. तो म्हणाला, "म्हणजे तुम्हाला रुग्णालयातील प्रत्येक गोष्ट माहीत असणार, विशेषतः लेबर रूम?" मी म्हणाले, "हो, माहीत तर आहे, पण तिथे सर्वजण प्रामाणिकपणे काम करतात. काही चुकीचे घडत नाही." तो थोडा पुढे झुकून म्हणाला, "बस त्यांच्या याच चांगुलपणाचा थोडा फायदा उचलायचा आहे, ज्यातून तुला इतका पैसा मिळेल की तू विचारही करू शकणार नाहीस." मी आश्चर्याने विचारले, "कसला फायदा?" तो हसून म्हणाला, "तुला जर रोज कचरा उचलायला लागतो ना, बस त्याच कचऱ्यात तुझ्यासाठी एक अशी गोष्ट आहे जी तुला काही दिवसातच करोडपती बनवू शकते." त्याचे हे वाक्य ऐकून जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर हातोडा मारल्यासारखे होते. करोडपती? आणि तेही कचऱ्यातून? मला एका क्षणासाठी वाटले की हा माणूस तर एक तर वेडा आहे किंवा माझी थट्टा करत आहे. "तुम्ही माझ्या गरिबीची थट्टा करायला आला आहात का?" माझा आवाज एकदम कडक झाला. "मान्य आहे की तुम्ही लोक श्रीमंत आहात आणि आम्ही कचरा वेचणारे आहोत, पण आम्हाला आमचे आयुष्य जगू द्या. निघा इथून." तो माझ्यावर रागवण्याऐवजी हलकेसा हसला. "शीला, जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती कदाचित तुमच्या रुग्णालयातील मोठ्या डॉक्टरांनाही माहीत नसेल. कारण हा भारत आहे आणि इथे लोकांना या गोष्टीची जाणीव नाही की स्त्रियांमध्ये बाळाच्या जन्मानंतर एक अशी मौल्यवान गोष्ट फेकून दिली जाते ज्यातून हजारो नाही तर लाखो रुपये कमवता येतात." त्याच्या बोलण्यात असे काहीतरी होते ज्याने माझ्या रागाचे रूपांतर कुतूहलात केले. "कोणती गोष्ट? कसली मौल्यवान गोष्ट?" "ते मी सांगेन." त्याने आपल्या खिशातून एक दुमडलेली चिठ्ठी काढली. "उद्यापासून जेव्हा केव्हा प्रसूती होईल तेव्हा तू त्या कचऱ्यातून ती गोष्ट काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवायची." "ठीक आहे, ठेवीन." मी उत्सुकतेने म्हटले, "पण सांगा तर खरे की ती गोष्ट नक्की आहे तरी काय?" त्याने ती चिठ्ठी माझ्याकडे सरकवली. "यावर सर्व काही लिहिले आहे, हे नीट वाचून घे. उद्यापासून तुझे काम सुरू होईल. मी स्वतः तुझ्याशी संपर्क साधेन." असे बोलून तो उठून बाहेर गेला. त्याची काळी गाडी गल्लीच्या वळणावरून दिसेनाशी होईपर्यंत मी त्याला जाताना पाहत राहिले. मग मी थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी उघडली. त्यावर फक्त एक शब्द लिहिला होता, असा एक वैद्यकीय शब्द जो मी कधीतरी नर्सच्या तोंडून ऐकला होता, पण याचा अर्थ मला माहीत नव्हता. मी तो शब्द वारंवार वाचला. मला हे समजतच नव्हते की ही टाकाऊ गोष्ट इतकी मौल्यवान कशी असू शकते, जी डॉक्टर आणि परिचारिका वापरलेला कापूस आणि पट्ट्यांमध्ये फेकून देतात. माझे मन सांगत होते की हा काहीतरी धोका आहे, एखादी चाल आहे, पण बुद्धी सांगत होती की जर याच्या बोलण्यात थोडी जरी सत्यता असेल तर माझे आणि माझ्या मुलांचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. या एका शब्दाने माझ्या मनात लोभ आणि भीतीचे असे युद्ध सुरू केले होते ज्याचा निकाल दुसऱ्या दिवशी रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात लागणार होता. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी अंथरुणावर कूस बदलत राहिले. चिठ्ठीवर लिहिलेला तो शब्द माझ्या डोक्यात सतत फिरत होता. तो अनोळखी माणूस, त्याचा आत्मविश्वासाने भरलेला चेहरा आणि करोडपती बनण्याची गोष्ट, हे सर्व एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते. असे स्वप्न जे भीतीदायक होते आणि सुंदरही. एकीकडे माझी भीती मला ते काम करण्यापासून थांबवत होती, तर दुसरीकडे माझी घरची परिस्थिती, मुलांचे भुकेले चेहरे आणि आईचा आजार मला त्या वाटेवर ढकलत होते. मी उठून कोपऱ्यात झोपलेल्या माझ्या मुलांना पाहिले. चंद्राचा मंद प्रकाश त्यांच्या निष्पाप चेहऱ्यावर पडत होता. त्यांचे फाटके कपडे आणि अशक्त शरीर पाहून माझ्या मनात वेदना उठल्या. "नाही, मी तुमच्या आयुष्याचे उद्ध्वस्त होऊ देणार नाही." मी स्वतःशी पुटपुटले. "जर त्या कचऱ्यात माझ्या नशिबाचे सोने दडलेले असेल तर मी ते काढूनच राहीन." हे विचार येताच माझ्या मनातील भीती जणू गायब झाली. त्याची जागा एका अजब धैर्याने आणि बेफिक्रीने घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी रुग्णालयासाठी तयार होत होते, तेव्हा माझे हृदय पूर्वीपेक्षा जास्त वेगाने धडधडत होते. मी माझ्या कामाच्या पिशवीत एक अतिरिक्त पिशवी स्वच्छ लपवून ठेवली. हात थरथरत होते, पण इरादा पक्का होता. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले तेव्हा सर्व काही तसेच होते. तेच रस्ते, तीच माणसे, तोच दुर्गंध, पण आज सर्व काही वेगळे वाटत होते. आता प्रत्येक चेहरा मला संशयाच्या नजरेने पाहत असल्यासारखे जाणवत होते. "शीला, आज मोठी शांत शांत दिसतेस. तब्येत तर ठीक आहे ना?" सिस्टरने जवळून जाताना विचारले. त्या रुग्णालयातील जुन्या आणि कडक स्वभावाच्या नर्स होत्या. मी एकदम टचकले. "हा सिस्टर, मी ठीक आहे, फक्त रात्री झोप लागली नाही. चला कामावर लक्ष द्या." आज सकाळ सकाळी 3 प्रसूती केसेस आल्या आहेत. प्रसूती कक्ष अगदी स्वच्छ असायला हवा, त्या आदेश देऊन पुढे गेल्या.
त्यांचे बोलणे ऐकून माझी धडकन अधिकच वाढली. 3 केसेस म्हणजे 3 संधी. मी पटकन माझा झाडू उचलला आणि प्रसूती कक्षाकडे निघाले. मी साफसफाईचे काम करत होते, पण माझे पूर्ण लक्ष आतून येणाऱ्या आवाजाकडेच होते. मी वारंवार दरवाजाच्या काचेतून आत डोकावण्याचा प्रयत्न करत होते. वेळ हळूहळू सरकत होता आणि माझी अस्वस्थता वाढतच चालली होती. मग तो क्षण आला. पहिली प्रसूती पूर्ण झाली. नर्सनी बाळाला स्वच्छ केले, उबदार यंत्रात ठेवले आणि मग नातेवाईकांना आनंदाची बातमी दिली. अभिनंदन भाऊ, मुलगी झाली आहे. तो माणूस आपल्या मुलीकडे पुढे सरसावला. बाळाच्या वडिलांनी आनंदाने थरथरत्या हाताने 500ची नोट माझ्याकडे वाढवली. पण आज माझे लक्ष त्या नोटावर नव्हते, तर त्या कचरा कुंडीवर होते, ज्यात नर्सने रक्त आणि कापसाने माखलेले अनेक गोष्टींसोबत ती मौल्यवान गोष्टी फेकून दिली होती. जसे डॉक्टर आणि नर्स खोलीबाहेर गेल्या, मी लगेच साफसफाईच्या बहाण्याने आत शिरले. दरवाजा हलकासा बंद केला आणि घाईघाईने कचराकुंडीकडे वळले. माझे हात कापत होते, कपाळावर घाम आला होता. मी आयुष्यात कधीही चोरी केली नव्हती आणि हे काम मला जगातील सर्वात कठीण काम वाटत होते. मी धीर करून कचराकुंडीत हात घातला. रक्त आणि बाकी घाण पाहून मला मळमळू लागले. पण त्या अनोळखी माणसाचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. हे तुला काही दिवसातच करोडपती बनवेल. मी ती गोष्ट उचलली जी त्याने सांगितलेल्या खुणानुसार होती आणि ती पटकन माझ्या लपवलेल्या पिशवीत टाकली. तेवढ्यात दरवाजा अचानक उघडला आणि एक कनिष्ठ नर्स आत आली. "अगं शीला, तू अजून हे साफ केलं नाहीस. लवकर कर, आम्हाला दुसरा रुग्ण आणायचा आहे." मी जणू पकडलीच गेले होते. झटकन ती पिशवी बादलीच्या खाली लपवली. "हा सिस्टर, बस 5 मिनिटात सर्व साफ करते," मी घाबरत म्हटले. ती गेल्यानंतर माझा जीव भांड्यात पडला. मी पकडले जाण्याच्या अगदी जवळ होते. संध्याकाळपर्यंत मी अशाच प्रकारे चोरून लपून आणखी 2 पिशव्या जमा केल्या. सुट्टीची वेळ झाली तेव्हा मी ती पिशवी माझ्या मोठ्या पिशवीत लपवली आणि रुग्णालयाच्या मागील दरवाजाकडे निघाले. तो दरवाजा तसा कमीच वापरला जात असे. तिथे पोहोचून मी त्याच नंबरवर फोन केला जो त्या माणसाने दिला होता. "मी मागच्या गेटवर आहे," मी धडधडत्या हृदयाने म्हटले. "5 मिनिटात पोहोचतोय," पलीकडून आवाज आला. ठीक 5 मिनिटांनंतर तीच काळी गाडी अंधारातून बाहेर आली. तो माणूस गाडीतून उतरला आणि माझ्याकडे आला. मी काही न बोलता ती पिशवी त्याच्या स्वाधीन केली. त्याने पिशवी गाडीच्या मागच्या सीटावर फेकली आणि आपल्या खिशातून नोटांचे मोठे पाकीट काढून माझ्या हातात दिले. "ही तुझी आजची मेहनत आहे," तो हसून म्हणाला. मी थरथरत्या हातांनी नोटा पकडल्या. आयुष्यात इतके पैसे एकाच वेळी मी कधीच पाहिले नव्हते. त्या 2-2 हजाराच्या नोटा होत्या, कदाचित 80,000हून जास्त. माझ्या पूर्ण महिन्याच्या पगारापेक्षा 10 पटीने जास्त. इतके पैसे पाहून माझ्या तोंडातून आपोआप निघाले, "म्हटले होते ना, हा कचरा नाही, सोने आहे." तो हसला, गाडीत बसला आणि वेगाने निघून गेला. मी तिथेच उभी राहून नोटांकडे पाहत राहिले. डोळ्यात अश्रू आले. भीती, गुन्हा, जी भावना होती त्यावर आता लोभ आणि आनंद भारी पडला होता. त्याच क्षणी मला माझी भुकलेली मुलं, आजारी आई आणि एक उज्ज्वल भविष्य दिसत होते. मी त्याच वेळी ठरवले की आता हे काम मी रोज करणार. रुग्णालयापासून घरापर्यंतचा रस्ता जणू हवेत उडून पार झाला. हातातील नोटांचे पाकीट आता मला कागदाचे तुकडे वाटत नव्हते. त्या माझ्या आशा होत्या, मुलांची स्वप्ने आणि आईच्या आरोग्याची खात्री होती. भीती आणि गुन्ह्याची भावना आता मागे सुटली होती आणि तिची जागा एका वेगळ्याच नशेत असलेल्या आनंदाने घेतली होती. पहिल्यांदाच मला वाटले की मी हतबल नाही तर शक्तिशाली आहे. घरी जाण्यापूर्वी मी थेट त्या औषधाच्या दुकानात गेले जिथून मी नेहमी आईची औषधे उधारीवर घेत असे. "भाऊ, आईचे शुगर आणि रक्तदाबाची औषधे द्या," मी म्हटले. दुकानदाराने मला वरून खाली पाहिले आणि रुक्षपणे म्हणला, "आधी मागचे 2,000 रुपये चुकवा, मग औषधे मिळेल." मी चिडण्याऐवजी शांतपणे माझ्या पिशवीतून 2,000च्या नोटा काढल्या आणि काउंटरवर ठेवल्या. "हे घ्या तुमचे 2,000 आणि आता मला पूर्ण 2 महिन्यांची औषधे बांधून द्या." दुकानदाराचे डोळे विस्फारले. त्याचा बोलण्याचा ढंग लगेच बदलला. "अगं ताई, आता देतो. तुम्ही जरा बसा." आज पहिल्यांदाच मला पैशाच्या ताकदीचा खरा अर्थ समजला होता. तिथून मी फळ आणि भाज्याच्या दुकानात गेले. ती सर्व फळे विकत घेतली ज्यांच्याकडे माझी मुले नेहमी आशेने पाहत असत. मग रॅशनच्या दुकानात महिन्याभराचे सामान घेतले. शेवटी मुलांच्या कपड्यांच्या दुकानातून जाऊन त्यांच्यासाठी नवीन कपडे आणि चकाकणारे बूट घेतले. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा दोन्ही हात पिशव्यांनी भरलेले होते. "आई बघ," माझ्या मुलाने एका पिशवीतून नवीन शर्ट काढून आनंदाने आरडाओरडा केला. माझ्या मुलीने नवीन बूट उराशी धरले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो खरा आनंद पाहून मला वाटले की मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तर सर्वात मोठे पुण्याचे काम केले आहे. आईने माझा हात पकडून मला कोपऱ्यात नेले. तिच्या चेहऱ्यावर आनंदासोबत चिंताही होती. "शीला, हे सर्व कुठून आले? तू कुठून कर्ज तर घेतले नाहीस ना? बघ, आपण गरीब नक्कीच आहोत, पण उधारीवर जगू शकत नाही." मी या प्रश्नासाठी तयार होते. "नाही आई, रुग्णालय प्रशासनाने बोनस दिला आहे. ते म्हणाले की तू आणि तुझी आई वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहात."
तर हे त्याचे बक्षीस आहे. मी सफाईदारपणे खोटे बोलले. आईचा पूर्ण विश्वास बसला नाही, पण ती गप्प बसली. देव तुझे भले करो. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले. तेवढ्यात माझा नवरा विवेक, जो कोपऱ्यात झोपला होता, आवाज ऐकून जागा झाला. नवीन सामान आणि कपडे पाहून त्याच्या डोळ्यात लोभ चमकू लागला. वाह, वाटते कुठेतरी माल हाताला लागलाय. चला शाबास, आता मलाही खर्चाला काही पैसे दे. मित्र वाट पाहत आहेत. आधी मी त्याच्या बोलण्याला घाबरून पैसे देऊन टाकायचे, पण आज माझ्यामध्ये एक नवीन शिला होती. एकही पैसा मिळणार नाही. मी थंड आवाजात म्हणाले, हे पैसे मुलाच्या कपड्यांसाठी आणि आईच्या औषधांसाठी आहेत, तुझ्या नशेसाठी नाहीत. तो रागाने माझ्याकडे धावला. तुझी हिंमत कशी झाली मला उत्तर द्यायची? हिंमत पैशातून येते विवेक, मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले आणि 500ची नोट त्याच्याकडे भिरकावली. हे घे, आणि आता पूर्ण दिवस मला तुझे तोंडही दाखवू नकोस. तो काही वेळ माझ्याकडे रागाने बघत म्हटला, मग नोट उचलून पुटपुटत घराबाहेर पडला. आज मी फक्त पैसे कमवले नव्हते, तर माझी हरवलेली इज्जत आणि स्वतःवरचा विश्वास परत मिळवला होता. त्या दिवसानंतर हे माझे रोजचे काम बनले. मी रोज रुग्णालयात जात असे, पण आता उद्देश फक्त साफसफाई नव्हता. मी एका शिकारीसारखी प्रसूती कक्षाबाहेर घुटमत राहायचे, आपल्या शिकाराची वाट पाहायचे. पहिल्या दिवसाची भीती आता एक सवय बनली होती. मला माहीत होते की कधी खोलीत जायचे, नर्सच्या नजरेतून कसे वाचायचे आणि सफाईने काम कसे उरकायचे. आता ती कचराकुंडी मला घाण वाटत नव्हती. ती तर खजान्याची पेटी बनली होती. प्रत्येक संध्याकाळी मी मागील गेटवर त्या काळ्या गाडीवाल्या माणसाला भेटायचे. मी त्याला पिशवी द्यायचे, तो मला नोटांचे पॅकेट द्यायचा आणि आम्ही दोघेही काहीही न बोलता आपापल्या वाटेला जायचो. काहीच आठवड्यात माझ्या घराचे पूर्ण स्वरूप बदलले. मोडक्या खाटेच्या जागी नवीन बेड आले. स्वयंपाकघरात प्रत्येक वस्तू उपलब्ध होती. मुलांना चांगले अन्न खाण्यास आणि चांगले कपडे घालण्यास सुरुवात केली होती. आईची प्रकृती आता सुधारली होती. पण हा बदल फक्त माझ्या घरापुरता मर्यादित नव्हता. गल्लीतील लोकही आता नोटीस करू लागले होते. अरे वा शीला, आज तर तू मोठी चमकतेस, एका शेजारीने म्हटले. वाटतंय तुझी लॉटरी लागली आहे. मी फक्त हसले. बस देवाच्या कृपेने सुरू आहे. मला माहित होते की सर्वांच्या नजरा माझ्यावर आहेत. त्यांच्या कुजबुजी, आईचे काळजीने भरलेली नजर, हे सर्व मला जाणवत होते. पण श्रीमंतीची नशा डोक्यात चढली होती. पैसा ही खूप विचित्र गोष्ट आहे. जेव्हा पैसा नसतो तेव्हा तो सन्मान आणि आत्मा दोन्ही चिरडून टाकतो, पण जेव्हा तो येतो तेव्हा माणसाला त्याची अवकात विसरायला लावतो. माझ्यासोबतही असंच काहीसं घडत होतं. मी आता ती जुनी घाबरलेली शिरा उरली नव्हते, जी प्रत्येकासमोर हात जोडायची आणि वाकून नमस्ते करायची. आता माझ्या चालीमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. माझ्या आवाजात एक वेगळेपण होतं. मी झोपडपट्टीतील घर सोडून त्याच वस्तीच्या कोपऱ्यावर एक छोटे पक्के घर भाड्याने घेतले होते. घरात फ्रीज, टीव्ही आणि गरजेची प्रत्येक वस्तू होती. माझी मुले आता गल्लीतील इतर मुलांसोबत चांगले कपडे घालत आणि त्यांच्या हातात महागडी खेळणी असत. मी रुग्णालयातील काम सोडले नव्हते, कारण माझा खरा खजिना तर तिथेच होता. पण आता मी तिथे झाडू मारणारी शीला मावशी नाही, तर शीला झाले होते. मी अनेकदा नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जायचे. कधी कोणालाही थोडे पैशांची मदतही करायचे. माझ्या या वागण्याने सर्वजण थक्क झाले होते, पण कोणीही मला थेट विचारण्याची हिंमत करत नसे. शीला, तुम्ही तर दिवसागणिक श्रीमंत होत चालला आहात. आम्हालाही सांगा, कोणता जादूचा डब्बा हाती लागला आहे? एका दिवशी एका वॉर्ड बॉयने चहा पिताना माझी थट्टा केली. मी हसून उत्तर दिले, मेहनत कर तर देव फळ देतो. तुम्हीही मेहनत करा, तुम्हालाही मिळेल. पण आतल्या आत मी प्रत्येक वेळी एका अनामिक भीतीच्या छायेत जगत होते. रात्री थोडासा आवाज झाला तरी माझी झोप उडायची. रुग्णालयात जर कोणी माझ्याकडे रोखून पाहिले तर काळजात धस्स व्हायचे. मला सतत असे वाटायचे की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. जणू भिंतींनाही कान आहेत, जे माझे गुपित ऐकत आहेत. माझा लोभ मला रोज या आगीत लोटत होता, पण माझे मन मला प्रत्येक क्षणी टोचत होते. एका दिवशी मी नेहमीप्रमाणे लेबर रूम साफसफाई करत होते. तेवढ्यात मुख्य नर्स मिस डिसूजा अचानक आत आल्या. त्या अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय स्त्री होत्या. त्या आल्या की सर्व कर्मचारी घाबरून जात. शीला, ही कचराकुंडी अजून भरलेली का आहे? त्यांनी कठोर आवाजात विचारले. तुला माहीत आहे ना का यामुळे इन्फेक्शन पसरू शकतं? यावेळी कचराकुंडीत माझे सामान पडलेले होते. माझे रक्त जणू गाठले. हा मॅडम, आता उचलणारच होते. दुसऱ्या रुग्णाची प्रकृती बिघडली होती म्हणून तिथे मदत करायला गेले होते, मी चाचरत म्हटले. त्यांनी संशय नजरेने माझ्याकडे आणि मग कचराकुंडीकडे पाहिले. आजकाल तुझे लक्ष कामावर कमी आणि इकडे तिकडेच जास्त असते. लक्षात ठेव, हे रुग्णालय आहे, तुझे घर नाही. इथे एक छोटीशी चूक कोणाचा तरी जीव घेऊ शकते. असे म्हणून त्या निघून गेल्या. त्यांच्या गेल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला. माझे पाय थरथरत होते.
हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धोका होता. या प्रसंगामुळे मला अधिक जपून चालणे भाग पडले. पण माझ्या मनातील लोभ अजूनही कमी झाला नव्हता. पैशाने माझ्या घरचे वातावरण बदलले होते. विवेक माझा पती आता माझ्याशी भांडत नव्हता किंवा हात उचलायची हिंमत करत नव्हता. त्याला माहिती होते की त्याची दारू आणि चंगळ आता माझ्या पैशांवरच चालली आहे. तो एखाद्या कोल्ह्यासारखा माझ्या पुढे मागे फिरत असे. शीला आज मित्रांसोबत पार्टीचा बेत आहे, काही हजार रुपये हवे होते. तो एका संध्याकाळी माझ्याकडे येऊन म्हटला. मी टीव्हीवरून नजर न हटवता म्हणले, पार्टी? कोणत्या आनंदात? तू कोणते काम केले आहेस? अगं प्रिये, जे तू कमवतेस ते माझेच तर आहे. आता थोडाफार हक्क तर माझाही बनतो ना. त्याने लाळ घोटेपणा करत म्हटले. मी रागाने त्याच्याकडे पाहिले. तुझा कोणताही हक्क नाहीये, ही माझ्या मेहनतीची कमाई आहे. मग मला वाटले की त्याच्याशी भांडण्यात काही अर्थ नाही. मी पाकिटातून काही नोटा काढल्या आणि त्याच्या अंगावर भिरकावल्या. पुन्हा माझ्याशी या भाषेत बोलू नकोस. तो पैसे उचलून गपचूप निघून गेला. आता घरातील ताकदीचे समीकरण पूर्णपणे बदलले होते. पण माझी आई माझ्या या बदललेल्या परिस्थितीने आनंदी नव्हती. ती अनेकदा मला चिंता आणि उदासीने पाहत असे. एक रात्र जेव्हा मुले झोपली तेव्हा ती माझ्याजवळ येऊन बसली. मुली, मला खरं खरं सांग, हे सर्व काय चाललंय? इतका पैसा कुठून येतोय? ती बोनसची गोष्ट मला काही पटत नाहीये. मला भीती वाटते की तू कुठे चुकीच्या मार्गाला तर लागली नाहीस ना. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकले नाही. आई, तू उगीच काळजी करत आहे. सर्व काही ठीक आहे. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि आनंदी राहा. आपण खूप गरिबी पाहिली आहे. आता चांगले दिवस आले आहेत तर त्याची कदर कर. मुली, वाईट पैशातून आलेले चांगले दिवस कधीच सुख देत नाहीत. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. मला तुझ्या डोळ्यात ती जुनी निरागसता दिसत नाही. एक भीती दिसते. सांगून दे. वेळ निघून जाण्यापूर्वी. मी काहीही न बोलता माझ्या खोलीत निघून गेले. आईच्या अश्रूंनी माझ्या हृदयावर खोल घाव केला होता. पण आता मागे फिरण्याचा रस्ता बंद झाला होता. मी त्या दलदलीत गळ्यापर्यंत रुतले होते, जिथून बाहेर पडणे माझ्या हातात नव्हते. काहीच महिन्यात मी श्रीमंत झाले होते. माझ्याकडे ते सर्व काही होते, जे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. मी भाड्याचे घर सोडून स्वतःचा छोटा बंगला विकत घेतला होता. माझ्या झोपडपट्टीतील जिंदगी आता फक्त एक आठवण उरली होती. पण मी काम सोडले नव्हते. माझा लोभ मला रोज त्याच रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात खेचून आणत असे. मी आजही तेच जुने साधे कपडे घालून जात असे, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. दिवस रात्र मी साफसफाई करायचे आणि जशी मला माझ्या कामाची ती वस्तू मिळायची ती पिशवीत लपवून संध्याकाळी त्या काळ्या गाडीवाल्याला देऊन यायची. तो माणूस माझा मदतनीसही होता आणि माझी सर्वात मोठी भीतीही. इतक्या महिन्यात आमच्यात कामाव्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नव्हती. पण एका संध्याकाळी जेव्हा मी त्याला पिशवी दिली आणि त्याने मला नोटांचे पाकिट दिले तेव्हा मी धीर करून विचारले, साहेब, एक विचारू? तो माझ्याकडे पाहून म्हणाला, विचार. शेवटी तुम्ही या कचऱ्याचं करता काय? हे इतकं महागडं का आहे? तो काही क्षण गप्प राहिला, मग हसून म्हणाला, तुला पैशाची मतलब आहे की त्याच्या माहितीची? जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त इतकं समज की हा माल दुसऱ्या देशात पाठवला जातो, जिथे लोक याची चांगली किंमत देतात. पण का? मी पुन्हा विचारले. तो म्हणाला, शीला, एका माणसाचा कचरा दुसऱ्या माणसाचा खजिना असतो. असे म्हणून त्याने गाडीची काच वर केली आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या उत्तराने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मी जितकी या कामात अडकत चालले होते तितकीच माझी भीती आणि अस्वस्थता वाढत होती. रुग्णालयात आता परिस्थिती बदलत होती. मी अचानक श्रीमंत कशी झाले हे आता सर्वांनाच समजले होते. डॉक्टर आणि नर्स आता अनेकदा मला थांबून याबद्दल विचारत असत. सर्वात जास्त तर सिस्टर, ज्याची नजर नेहमी माझ्यावर खिळलेली असे, त्या अनेकदा मला प्रसूती कक्षाच्या आसपास उगीच रेंगाळताना पकडत. शीला, तुझी ड्युटी तर सकाळच्या सत्रात संपते ना? मग यावेळी तू इथे काय करत आहेस? एका दुपारी त्यांनी मला वरांड्यात अडवले. ते ते मी बस घरी चालले होते. तर वाटलं बघून घ्यावं काही काम आहे का? मी घाबरत म्हटलं. त्यांनी उपहासाने हसून टोमणा मारला. काम तर तू आजकाल खूपच करत आहेस शीला. इतकी की तुझी झोपडी आता महाल बनली आहे. आम्हालाही दाखव कधीतरी. त्यांच्या बोलण्यातून लपलेला संशय माझ्या मनात धोक्याची घंटा वाजून गेला. मी विषय वळवण्याचा प्रयत्न केला. सिस्टर, ज्याला देव देतो त्याला छप्पर फाडून देतो. माझ्यासारख्या गरीबावरही त्याची कृपा झाली तर यात नवल काय? त्यांनी डोळे वाटारले. नवल तर या गोष्टीत वाटते शीला, की देवाची कृपा फक्त प्रसूती कक्षातील कचराकुंडीवरच का असते? हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
काय त्यांना काही समजलं आहे? त्यांनी मला पाहिलं आहे का? मी काही उत्तर न देता तिथून निघून गेले. पहिल्यांदाच मला वाटले, की आता माझा खेळ संपणार आहे. घरी पोहोचले तर आई पूजेच्या आसनावर बसली होती. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला पाहताच त्यांनी हात जोडून देवाकडे पाहिले. "हे देवा, जर माझी मुलगी चुकीच्या मार्गावर गेली असेल, जर हा पैसा वाईट कामातून येत असेल, तर तिला चांगली बुद्धी दे किंवा या दलदलीतून बाहेर काढ." त्यांचे शब्द माझ्या काळजात बाणासारखे रुतले. "आई, हे काय बोलतेस तू स्वतःच्या मुलीबद्दल असं?" मी ओरडले. त्या उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात मायेऐवजी राग होता. "हो शीला, कारण मला एका चोरीची आणि पापी माणसाची आई बनायचे नाहीये. खरंच सांग, हा पैसा कुठून येतो? नाहीतर मी उद्या स्वतः रुग्णालयात जाऊन सर्वांना विचारीन." त्यांचे हे बोलणे ऐकून मी खचले. त्यांच्या पाया पडून रडू लागले. "आई, मला माफ कर. मी हतबल होते. मुलांना उपाशी पाहू शकत नव्हते. तुला औषधाविना तडपताना पाहू शकत नव्हते." आईने कठोरपणे म्हटले, "हतबलता माणसाकडून पाप करून घेत नाही शीला, लोभ करून घेते." त्यांनी मला झटकून स्वतःपासून दूर केले. "तू आमची अब्रू मातीच मिळवलीस." त्या रात्री मला झोपच लागली नाही. आईचे बोलणे, सिस्टर संशयी नजर आणि त्या अनोळखी माणसाचे शब्द, असे वाटत होते की माझा श्वास गुदमरतोय. दुसऱ्या दिवशी जड अंतकरणाने मी रुग्णालयात पोचले. मी ठरवले होते की आज शेवटच्या वेळी हे काम करीन. मग त्या माणसाला भेटून स्पष्ट सांगेन की आता हे पुन्हा होणार नाही. माझ्याकडे आता इतका पैसा झाला होता की मी कोणताही छोटा मोठा व्यवसाय आरामात सुरू करू शकत होते. मी लॉकर उघडले तेव्हा माझ्या युनिफॉर्ममधून एक दुमडलेली चिठ्ठी पडली. माझे हृदय धडधडू लागले. थरथरत्या हाताने मी ती चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिले होते, "मला माहीत आहे तू कचऱ्यातून काय काढतेस." एका क्षणासाठी माझा श्वास थांबला. हे कोणी लिहिले? माझे गुपित कोणाला समजले? डोकं वेगाने चालू लागलं. ही मुख्य नर्स मिस डिसूजा असेल का? की माझी प्रगती पाहून जळणारा कोणी सफाई कामगार? की सिस्टर? हो, त्याच असू शकतात. मी चिठ्ठी मुठीत दाबली आणि खिशात कोंबली. असे दाखवण्याचा प्रयत्न केला की काहीच झाले नाही, पण आतून माझे शरीर कापत होते. गणवेश बदलून मी कामाला लागले, पण लक्ष दुसरीकडेच होते. वारंवार माझी नजर सिस्टरला शोधत होती. त्या इतर नर्ससोबत हसत होत्या. चेहरा अगदी सामान्य होता. मग हे माझा भास आहे की कोणी थट्टा केली? आज मी प्रसूती कक्षाकडे जाण्याचे धाडस केले नाही. दुसऱ्या वॉर्डमध्ये साफसफाईचे काम करत राहिले. पण प्रत्येक वेळी कोणीतरी मागे उभे असल्यासारखे वाटायचे. रुग्णालयाची इमारत आज मला तुरुंगासारखी वाटत होती. ड्युटी संपताच मी पटकन कपडे बदलले आणि निघू लागले. मी ठरवले होते की आज त्या काळ्या गाडीवाल्याला भेटणार नाही. मी रुग्णालयातून मागील बोळातून जात होते, जो नेहमी ओसाड असायचा. तेवढ्यात मागून आवाज आला, "शीला." हा सिस्टरचा आवाज होता. मी वळले तर त्या उभ्या होत्या. चेहरा अत्यंत गंभीर. "थांब शीला, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे." माझे रक्त आटले. "सिस्टर, ड्युटी संपली. घरी जायचे आहे. मुलं एकटी आहेत." मी बहाणा केला. त्या म्हणाल्या, "ड्युटी संपली असेल, पण तुझे ते खास काम अजून बाकी आहे ना." त्यांचा स्वर थंड आणि कठोर होता. आता मला समजले की वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. मी गपचूप मान खाली घालून उभी राहिले. त्या म्हणाल्या, "मी तुला कालही रुग्णालयाच्या मागे त्या काळ्या गाडीवाल्याकडे पाहिले होते. कोण आहे तो, जो समोरच्या दरवाजातून येत नाही?" माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी भिंतीचा आधार घेऊन बसले आणि ध्याय मोकलून रडू लागले. "सिस्टर, प्लीज कोणाला सांगू नका. मी उद्ध्वस्त होईन. माझी मुले अनाथ होतील." त्या माझ्याजवळ येऊन बसल्या. आता त्यांच्या आवाजात कठोरतेऐवजी कुतूहल होतं. "मी कोणालाही सांगणार नाही. जर तू खरं खरं सांगशील तर नक्की त्या पिशवीमध्ये काय आहे जे तू इतकं लपवून नेतेस? तू अचानक इतकी श्रीमंत कशी झालीस?" मी हुंदके देत बोलले, "सिस्टर, जेव्हा तुम्ही एखाद्या बाईची प्रसूती करता त्यानंतर जी वार कचऱ्यात फेकून देतो, मी ती चोरून विकते." हे ऐकताच सिस्टरच्या चेहऱ्यावर तिरस्कार आणि आश्चर्य पसरले. "काय वेडी झाली आहेस का शीला तू? तो तर घाण आणि टाकाऊ भास असतो. तो कोण विकत घेणार?" मी हळू आवाजात म्हटले, "मला माहीत नाही सिस्टर. फक्त त्या माणसाने सांगितले की हे खूप मौल्यवान आहे. पण का? नक्की तो करतो काय याचे?" त्यांनी रागाने विचारले. मी थरथरत म्हणले, "त्याने सांगितले की या प्लेटेन्सापासून मोठ्या कंपन्या क्रीम आणि इंजेक्शन बनवतात. ते जे श्रीमंत स्त्रिया सुरकुत्या घालवण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी लावतात. त्या अँटी एजन्स क्रीममध्ये याचा वापर होतो." सिस्टरच्या चेहऱ्यावर आता शांतता होती. डोळ्यात आश्चर्य, किळस आणि धक्का सर्व काही एकत्र होते. ज्या गोष्टीला त्या रोज घाण समजून फेकत होत्या, तेच खरे तर लाखो रुपयांचे सोने होते, जे एका स्त्रीच्या शरीरातून निघून दुसऱ्या स्त्रीच्या सौंदर्यासाठी वापरले जात होते. राज उघड झाले होते. सिस्टर शांत होत्या, जणू काहीतरी विचार करत होत्या. "तू तर म्हणतेस की या गोष्टी सुरकुत्या घालवतात?" त्यांनी विचारले. त्यांच्या आवाजात आता राग नव्हता, तर एक वेगळीच ओढ होती. जणू त्या विचार करत होत्या की यातून लाखो रुपये मिळतात. मी रडत मान डोलवली. "हा सिस्टर, मी खूप खरे सांगितले. आता तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. फक्त माझ्या मुलांचा सांभाळ करा." पण त्यांचे लक्ष माझ्या विनवणीकडे नव्हतेच.
तो माणूस एका पिशवीचे किती पैसे देतो आणि तू दिवसाला किती पिशव्या जमा करतेस? त्यांचे प्रश्न माझ्यासाठी धक्कादायक होते. शिक्षेच्या ऐवजी हे प्रश्न का? मी सर्व माहिती दिली. सिस्टर, तो एका पिशवीचे 20,000 ते 25,000 देतो. ज्या दिवशी जास्त केसेस असतात त्या दिवशी लाख रुपयेपर्यंत कमाई होते. एका दिवसात लाखापर्यंत? त्यांच्या तोंडातून हा शब्द पुटपुटल्यासारखा बाहेर आला. अचानक मला त्यांच्या चेहऱ्यावर तोच लोभ दिसला जो काही महिन्यांपूर्वी मी स्वतःमध्ये पाहत होते. त्यांनी स्वतःच्या हातावरील सुरकुत्यांकडे पाहिले. मला जाणवले की त्यांच्या मनातही तेच युद्ध सुरू झाले होते. त्या एक कडक आणि प्रामाणिक नर्स होत्या, पण कदाचित त्यांच्या गरजा त्या प्रामाणिकपणापेक्षा मोठ्या होत्या. एका दीर्घ शांततेनंतर त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता दया किंवा राग नव्हता, तर एक व्यावहारिक चमक होती. "उठ शीला, डोळे पुस. तुला कोणतीही शिक्षा मिळणार नाही," त्यांनी एखाद्या निकालासारखे सांगितले. मी आश्चर्याने विचारले, "काय? काय म्हणजे?" "म्हणजे हे की उद्यापासून हे काम तू एकटी करणार नाहीस." त्यांचे हे वाक्य माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. सिस्टर उठल्या आणि माझा हात पकडला. "आता रडणं भेरणं बंद कर. कामाची वेळ झाली आहे. तू खूप मूर्खपणाने काम केले आहेस. कधीही पकडली गेली असतीस. पण आता तसे होणार नाही." त्यांच्या आवाजात आता अधिकार होता. "जशी प्रसूती संपेल, पिशवी कचराकुंडीत जाणार नाही. मी ती स्वतः उचलून मेडिकल स्टोअरच्या रूमच्या त्या कोपऱ्यात ठेवीन, जिथे कोणीही जात नाही. सुट्टीच्या वेळी तू तिथून ती उचलून बाहेर त्या माणसाला देऊन यायचं. समजले?" ज्या स्त्रीची मला सर्वात जास्त भीती वाटत होती, तीच आता मला ते चुकीचे काम अधिक सुरक्षितपणे करायला शिकवत होती. आणि त्यांनी आपली अटही घातली. या येणाऱ्या पैशांपैकी 30% वाटा माझा असेल. हळूहळू हे सर्व माझ्या लक्षात आलं. ही कोणती दया नव्हती, तर पार्टनरशिप ऑफर होती. त्यांनी माझ्या हतबलतेचा आणि भीतीचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी केला होता. "पण सिस्टर, हा तर गुन्हा आहे." माझ्या तोंडातून सहज निघाले. त्या उपहासाने हसल्या. "गुन्हा तोपर्यंत गुन्हा नव्हता जेव्हा तू एकटी लाखो रुपये कमवत होतीस. रुग्णालय या गोष्टी जाळून टाकतात. जर त्या कोणाच्या तरी उपयोगाला येत असतील आणि आपल्याला पैसे मिळत असतील, तर त्यात वाईट काय? आपण कोणाचा हक्क हिरकावून घेत नाहीये, फक्त आपला वाटा घेतोय." माझ्याकडे नकार देण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जर मी नकार दिला असता तर त्यांनी एका मिनिटात व्यवस्थापनाला सर्व काही सांगितले असते. मी एका शिकाऱ्यापासून वाचून दुसऱ्या अधिक धोकादायक शिकाऱ्याला आश्रयाला गेले असते. "ठीक आहे सिस्टर, मला मान्य आहे," मी दबल्या आवाजात म्हटले. त्या दिवसापासून आमचा हा नापक प्रवास सुरू झाला. सिस्टरमुळे काम आता अधिक सोपे आणि कमी जोखमीचे झाले होते. त्यांना रुग्णालयातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरा आणि प्रत्येक डॉक्टरची ड्युटी माहीत होती. पैसा आता पाण्यासारखा वाहू लागला होता. जिथे मी 50,000 रुपये कमवत होते, तिथे आता ही रक्कम 1.5 ते 2 लाखापर्यंत पोहोचली होती. कारण आता इतर ऑपरेशन थिएटरमध्येही मौल्यवान गोष्टी काढण्याचे मार्ग शोधू लागल्या होत्या. आम्ही ठरवले की आता 40% वाटा सिस्टरचा असेल आणि 60% माझा, कारण बाहेरील माणसाशी संपर्क आणि धोका अजूनही माझाच होता. श्रीमंतीने माझे आयुष्य बदलले. मी स्वतःची गाडी घेतली, मुले मोठ्या शाळेत जाऊ लागली, पण आई अजूनही माझ्यावर खुश नव्हती. दुसरीकडे सिस्टरची जीवनशैली बदलली होती. त्यांनी नवीन गाडी घेतली, महागडे कपडे घालू लागल्या. रुग्णालयात चर्चा सुरू झाल्या की सिस्टरची लॉटरी लागली आहे की काय. आमच्यात आता मैत्री नव्हती, फक्त व्यवहाराचे नाते होते. लोभ आम्हा दोघींवरही हावी झाला होता. "शीला, हा माणूस आपल्याला खूप कमी पैसे देतो," एक दिवस म्हणाल्या. "हा माल बाहेर लाखात विकला जात असेल. आपल्याला नवीन खरेदीदार शोधायला हवा." "नको सिस्टर, हे खूप धोकादायक असेल. जे मिळतंय ते पुरेसे नाही का?" मी नकार दिला, पण त्यांना अधिकच हवे होते. मग तो दिवस आला ज्याची मला भीती होती. रुग्णालय व्यवस्थापनाने सुरक्षितता वाढवण्यासाठी सर्वत्र नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले. "सिस्टर, आता आपण हे काम थांबवले पाहिजे," मी घाबरून म्हटले. पण त्या म्हणाल्या, "पैसा कधीच पुरेसा नसतो शीला. मी या कॅमेऱ्यांपासून वाचण्याचे मार्ग शोधले आहेत." याच आठवड्यात प्रसूती केसेस जास्त होत्या. नर्सने घाईत एक मोठी चूक केली. त्यांनी सर्व माल वेगवेगळ्या पिशवीत ठेवण्याऐवजी एका मोठ्या कचऱ्याच्या पिशवीत टाकला. जेव्हा त्या स्टोअररूममध्ये ती पिशवी घेऊन बाहेर येत होत्या, तेव्हा एका कनिष्ठ नर्सने त्यांना पाहिले. तिला शंका आली की सिस्टर एकट्याच इतकी मोठी पिशवी का घेऊन जात आहेत. त्या संध्याकाळी जेव्हा मी त्या काळ्या गाडीवाल्याला भेटले, तेव्हा तोही घाबरलेला होता. "लवकर कर, आता इथे सुरक्षा खूप कडक झाली आहे. ही आपली शेवटची डील असू शकते," असे म्हणून तो निघून गेला. इकडे त्या कनिष्ठ नर्सने मिस डिसूझा यांना सर्व सांगितले. मिस डिसूझा यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये सर्व काही स्पष्ट दिसत होते. सिस्टरचे स्टोअर रूममध्ये जाणे आणि तिथून पिशवी घेऊन मागील दरवाजातून बाहेर पडणे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पिशवी घेऊन बाहेर पडले, तेव्हा 2 सुरक्षा रक्षक आणि मिस डिसूझा यांनी मला घेरले. "शीला, या पिशवीत काय आहे?" त्यांचा आवाज कडकडला. माझ्या हातातील पिशवी खाली पडली आणि आतील रक्ताळलेल्या पिशव्या बाहेर विखुरल्या. खेळ संपला होता. मी जमिनीवर कोसळून रडू लागले. सिस्टर यांना कार्यालयात बोलावले गेले.
सर्व पुरावे पाहून त्यांचे धैर्य खचले. पोलीस आले आणि हा स्कॅन्डल संपूर्ण शहरात पसरला. त्या काळ्या गाडीवाल्याचा कोणताही पत्ता लागला नाही. तो गायब झाला होता. खटला चालला. सिस्टर यांना त्यांच्या पदाचा गैरवापर केल्यामुळे कडक शिक्षा झाली. मला थोडी कमी सजा झाली, पण तुरुंग माझ्याही नशिबात आला. मी जे काही कमवले होते, घर, गाडी, पैसा सर्व जप्त झाले. माझे कुटुंब पुन्हा त्याच झोपडीत परतले. पण आता त्यांच्या कपाळावर गरिबीसोबत बदनामीचा कलंकही होता. आई त्या धक्क्याने आजारी पडली आणि माझी मुले लोकांचे टोमणे ऐकत मोठी होत आहेत. आज कित्येक वर्षानंतर तुरुंगाच्या या कोठडीत बसून मी माझ्या आयुष्याकडे पाहते. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप आहे. मी लोभामुळे आंधळे झाले होते. पण मग मला माझ्या मुलांचे ते चेहरे आठवतात, जेव्हा ते पहिल्यांदा नवीन कपडे घालून शाळेत गेले होते. मला माझ्या आईचा तो शांत चेहरा आठवतो, जेव्हा तिला वेळेवर औषधे मिळायचे. माझ्या गुन्ह्याची सुरुवात लोभाने नाही तर हतबलतेने आणि प्रेमाने झाली होती. माझा गुन्हा फक्त इतकाच होता की मी माझ्या मुलांसाठी एका चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहिले, पण रस्ता चुकीचा निवडला. हरामाची कमाई थोडा काळ सुख देऊ शकते, पण माणसाची शांतता आणि सन्मान कायमचा हिरावून घेते. तर मित्रांनो, ही माझ्या कथेची शिकवण आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी माझ्या चॅनलशी जोडून राहा. धन्यवाद.